नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघाच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू 23 एप्रिल रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, अहिल्यानगर दिनांक 16। भारत निवडणूक आयोगाने 223 राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली असून मतदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 4 मे 2026 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली। यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्षा पवार, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया म्हणाले, या पोटनिवडणुकीसाठी तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणुकीसाठीची अधिसूचना 30 मार्च 2026 रोजी जारी होणार आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2026 आहे। नामनिर्देशन पत्रांची छाननी 7 एप्रिल रोजी होईल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल आहे। मतदार 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे रोजी केली जाईल। तसेच यावेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 पूर्वी बंधनकारक आहे। तसेच या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती वर्षा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे तहसीलदार अमित पवार काम पाहणार आहेत। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे ठिकाण राहुरी तहसील कार्यालय परिसरातील जुने सेतू कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे। तसेच यावेळी मतमोजणीसाठी ठिकाण लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राहुरी येथे राहणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी यावेळी दिली। तसेच यावेळी आचारसंहिता, यावेळी मतदार जागरूकतेसाठी स्वीप कार्यक्रम, सर्व 374 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग तसेच 3 आदर्श मतदान केंद्र, 1 पूर्णपणे महिला संचलित, 1 दिव्यांग आणि 1 युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित मतदान केंद्र अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी यावेळी दिली। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।